आली आषाढीची वारी, आली आषाढीची वारी, विठू उभा विटेवरी, विठू उभा विटेवरी, मुखे रामकृष्ण हरी, मुखे रामकृष्ण हरी। आणि यानंतर आपण थेट पंढरपूरमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामकृष्ण हरी निलेश, कसं वाटतंय पंढरपूरमध्ये तुम्ही पोहोचलेला आहात? विठू नामाचा जयघोष सध्या पंढरपूरमध्ये सुरू आहे। राज्यभरातून लाखो वारकरी पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। विठ्ठल विठ्ठल विठुरायाची पुंडरी, विठ्ठल विठ्ठल विठुरायाची पंढरी, भोवती वैष्णवांचा मेळावा, असंच वर्णन आता आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। कारण पंढरपूरमध्ये वैष्णवांचा सागर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कालपासून पंढरपूरमध्ये अनेक भाविक जे आहेत, वारकरी आहेत, गावकरी आहेत, ते दाखल झालेले आहेत। आणि मी आत्ता उभा आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात। आणि या ठिकाणी तुम्ही इथलं वातावरण जर बघितलं तर पूर्णपणे या परिसरामध्ये विठ्ठलमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतात। अनेक भाविक जे आहेत ते कालपासून या रांगेमध्ये लागलेले आहेत। जी आस लागलेली आहे सावळ्या विठ्ठलाला भेटायची, ती त्यांची या ठिकाणी आता जी स्वप्न होतं, जी आस होती, ती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळीच शासकीय पद्धतीमध्ये या ठिकाणी पंढररायाची पूजा झाली। त्यानंतर वारकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर अनेक भाविक जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि या ठिकाणी आता लाडक्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी आतुरता आपल्याला त्यांना पाहायला मिळत आहे। जर या मंदिराचं जर वैशिष्ट्य सांगितलं तर मंदिराचा या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आता या ठिकाणी आरास करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट आपल्याला एक वेगळ्या प्रकारे पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण सोहळ्यामध्ये जर बघितलं तर देहूमधून निघालेली जी माऊलींची पालखी आहे आणि आळंदीतून निघालेली जी संत तुकारामांची पालखी आहे, त्या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या आता पंढरपूरमध्ये काल दाखल झाल्या आणि आज त्यांचं चंद्रभागेच्या नदीमध्ये शाही स्नान होईल आणि त्या दोन्ही ज्या माऊलींच्या पालख्या आहेत, पादुका आहेत, त्या भ्रमण नगर प्रदर्शनात घालतील। त्याचबरोबर ज्या मानाच्या 7 पालख्या आहेत त्यासुद्धा आता पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। आता एकूण जर बघितलं तर पंढरपूरमध्ये आपल्याला विठ्ठल विठ्ठल नामाचा गजरा हे जे आहे ते आता ऐकायला पाहायला मिळतात। वारकऱ्यांचा जर बघितला तर उत्साह कुठेही आपल्याला कमी झालेला नाही आहे। गेले 2 दिवसांपासून ते वारकरी जे आहेत ते या रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। हातामध्ये तुळशीच्या माळा, तुळस, फुलं असं घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आतुरता त्यांची पाहायला मिळते। जर या संपूर्ण प्रवासामध्ये जर बघितलं आपण तर साधारण पुण्यापासून हा वारी सुरू झालेली आहे। ती आज 200 किलोमीटरचा पायी प्रवास करून ज्या पालख्या आहेत त्या पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या वारीमध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळाली, तर दुसरीकडं तुकाराम महाराजांच्याही पालखीमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत होती। अनेक वर्षांची, गेले 400 वर्षांची ही परंपरा आजही या ठिकाणी सुरू आहे आणि अनेक वारकरी जे आहेत ते आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। महत्त्वाचं म्हणजे या पालखी सोहळ्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी वर्गातले जे दाम्पत्य आहेत त्यांना या ठिकाणी शासकीय पूजेचा मान दिला जातो। नाशिक जिल्ह्यातले जे उगले दाम्पत्य आहे त्यांना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी विठ्ठलाची पूजा करण्याचा मान देण्यात आला। आणि एकूण जर या परिसरामध्ये जर बघितलं तर 2 दिवसाचा हा जो प्रवास आहे, जो पालखी प्रवास आहे, तो आज आपल्याला या ठिकाणी थांबलेला पाहायला मिळतोय। अनेक वारकरी जे आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते त्यांची आतुरता असते, वर्षभर त्या वारीची वाट पाहत असतात आणि पुण्यातून वारीला सुरुवात केलेली ही वारी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे। आणि आषाढी वारीचा आजचा हा दिवस आहे। या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक वैष्णव जे असतील, वारकरी जे असतील, ते आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। संपूर्ण या पंढरपूर नगरामध्ये जर बघितलं तर जवळपास 25 लाखाच्या वर भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले शासकीय आकडा आहे आणि त्यांची नियोजनसुद्धा आहे ते पंढरपूर प्रशासन हे चोखपणे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या परिसरामध्ये जर आता बघितलं तर आपल्याला विठ्ठल नामाचा जयघोष या ठिकाणी कानावर पडतोय। अनेक वारकरी जे आहेत ते आपल्या भक्ताला, आपल्या देवाला भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सकाळपासूनची ही रांग जी आहे ते अजूनही या ठिकाणी संपलेली नाही आहे। आपण काही वारकऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करू। रामकृष्ण हरी माऊली,
किती आरतुता लागली आहे तुम्हाला पांडुरंगाची भेटीची? लागली खूप आतुरता लागलेली. किती वेळ झाला रागेत थांबले? साधारण 3 तास लागले. 3 तास. कुठलं गाव कुठलं तुमचं? पुण्यावरून आलो. पुण्यावरून. आली कुठलं गाव? द्वारका. द्वारकावरती आलं. हा द्वारकावरती आलो. बरं, कशासाठी एवढी आतुरता? यात्रा करायला आलो. यात्रा हा पांडुरंगाचं दर्शन करायला आषाढी वारीला. हा. हा आनंद लुटायला आलो आहे. बरं. हा खूप आनंद लुटला. आशीर्वाडी पाहून आनंद झाला. दिंडीपाल ही आपल्या सर्व देशामधून हा भक्तीचा देश आहे. हा महाराष्ट्रामध्ये जिथे संकीर्तन भक्ती आहे त्या कोण्या देशामध्ये ती भक्ती होत नाही. हे महाराष्ट्र संत भूमीचं माहेर आहे. भक्तीचं माहेर महाराष्ट्र आहे. आई कसं वाटतंय तुम्हाला? हातात तुळस घेतली आहे तुम्ही? एकदम आनंद. एवढी आतुरता लागली. नांदून सासरी कंटाळा आला. माहेरी कुठं जावं, माहेरी पंढरपूर माहेरी. एवढी आतुरता लागली माहेराची, एवढी ओढ लागली भेटीची. माऊलीच्या सोहळ्यात चालत आले मी 15 दिवस, पण एवढी आतुरता, एवढे पाय सुजले. पण म्हणलं भगवंताच्या चरणाचं दर्शन जरी नाही झालं, कमीत कमी मला मुख दर्शन तरी देवी दाखी रूप माझं गोपिका रमण ठेवू दे चरणावरी मागा. तुझं रूप तरी स्वरूप तरी मला मुख दर्शनाच्या निमित्ताने दाखव बाबा. ह्या आतुरतेने मी एवढी आले, सकाळी आतुरतेने स्नान केलं आणि बाहेरला लागले. भगवंत तुझं रूप मला कधी दाखवशील, तुझं मुख मी कधी पाहू, एवढी मला आतुरता लागली होती. भेटीची ओढ लागली मला. तुमची आतुरता तुमच्या डोळ्यात दिसते. डोळ्यात दिसते माझ्या. कंठे प्रेम दाटे नैनी निरलोटे. निलेश, सध्या आपण या वारकऱ्यांची भावना ऐकतोय. मैलोन मैल पायी प्रवास करून विठू नामाचा गजर करत आपल्या सावळ्या विठुरायाचं आणि आपल्या गोजिऱ्या रखुमाईचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी हे वारकरी मैलोन मैल प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत आणि या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद देखील पाहतोय. नक्कीच धन्यवाद निलेश, तुम्ही साधलेल्या या संवादासाठी.